नमस्कार मित्रांनो. NCRBच्या रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी 50,000 तरुण आणि तरुणी आत्महत्या करतात. कारणं अनेक आहेत. त्यातले 14,000 आत्महत्या ह्या फक्त विद्यार्थ्यांच्या असतात. म्हणजे जे कोचिंग क्लासला जात असतील, अभ्यास करत असतील, कुठली एंट्रन्स एक्झाम देत असतील, पण ते सगळे विद्यार्थी आहेत. आणि यांची संख्या किती आहे? दरवर्षी 14,000 ते 14,500. यातले फक्त 20% विद्यार्थी हे परीक्षेत नापास झाल्यामुळं किंवा शिक्षण व्यवस्था खराब असल्यामुळं किंवा शिक्षण व्यवस्थेचा दबाव असल्यामुळं आत्महत्या करतात. फक्त 20%. आणि 50% विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या कौटुंबिक नातेसंबंध किंवा प्रेमसंबंध या कारणामुळे आत्महत्या करतात. आता जे आंदोलन झालं कॉकरोच जनता पार्टीचं, हे परीक्षेसंबंधित होतं आणि हे ठीक आहे. पण ह्या त्याच्यापेक्षा डबल ज्या आत्महत्या होतात, डबल किंवा अडीच पट, म्हणजे 50% विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या ज्या आत्महत्या होतात, ह्या कौटुंबिक नातेसंबंध किंवा प्रेमसंबंध या कारणाखाली होतात. म्हणजे आज आपल्या भारतात शिक्षणाची जी अवस्था आहे त्याच्यापेक्षा खराब अवस्था आपल्या नातेसंबंधांची आहे. नाते तयार होतं जेव्हा एखाद्या स्त्री आणि पुरुषामध्ये, ते नातं एकदम उथळ स्वरूपाचं असते. आपली जी लग्न व्यवस्था असेल ही एकदम थर्ड क्लास क्वालिटीची आहे. यामध्ये आकर्षण आणि पैसा यांची साठगाठ बांधली जाते. प्रेम नावालाही नसतं. हे शिकायला वेळ लागला. अध्यात्मात तुम्हाला प्रेम शिकायचं असेल तर वेळ द्यावा लागेल. स्वतःला इमानदार आणि नियत साफ ठेवून स्वतःचं परीक्षण करावं लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल प्रेम काय असतं. पण तुम्ही जनरल लोकांमध्ये बघितलं तर आकर्षणालाच प्रेम नाव दिलं गेलेलं आहे. जे तुम्ही टीव्ही किंवा सोशल मीडियावर जे हिरो हिरोईन नाचताना बघता, गाणे लावलेले बघता, त्यालाच आणि त्या अट्रॅक्शनला काय केलं जाते, अँप्लिफाय करून त्यालाच प्रेम नाव दिलं जाते. अट्रॅक्शन इज इक्वल टू प्रेम. हे बिंबवल्यामुळं 10 ते 15% तरुण आणि तरुणी आत्महत्या करतात. त्यालाच प्रेम समजतात. 35% आत्महत्या आई वडिलांचा घरातून जो मुलांवर दबाव असतो किंवा आपल्याला परवडत नसतानाही अतिशयोक्ती करून खूप फीज पे करून एखाद्या कोचिंग क्लासेसला लावतात, कर्ज काढून कोचिंग क्लासेसला पाठवतात, शेत विकून पाठवतात. त्यांचा दबाव कुठं ना कुठंतरी त्या विद्यार्थ्यावर सतत असतो की मी माझ्या घरातल्यांना खूप त्रास देतोय, मी जर नाही सक्सेस झालो तर मी माझ्या घरातल्यांना बुडवतोय. ही सततची जाणीव त्याच्यामध्ये एक न्यूनगंड तयार करते किंवा त्याला डिप्रेशनमध्ये नेते. दुसरी गोष्ट, तुला 90%, 95% किंवा तू या मेरिटमध्ये बसला पाहिजे, तू कट ऑफच्या वर तुला मार्क पडले पाहिजे, हे जरी डायरेक्ट पालक बोलत नसतील तरी त्याच्यावर इनडायरेक्ट घरातल्यांचा दबाव असतो किंवा त्याच्या आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचा दबाव असतो. तिसरी गोष्ट, आई वडिलांचे जे नातेसंबंध खराब असतात त्यांच्यामध्ये होणारे क्षुल्लक कारणावरून जे वाद भांडण किंवा गोष्टी असतात त्याचाही परिणाम विद्यार्थ्याच्या मनोदशेवर होतो. आणि ह्याची टक्केवारी 35% आहे. म्हणजे परीक्षेमुळं आत्महत्या करणारे 20% आहेत, पण कौटुंबिक दबाव जो आहे किंवा कौटुंबिक जी कारणं आहेत हे 35% आहेत आणि प्रेमसंबंध 15% कारणीभूत आहेत. त्यांचा एखादा MMS म्हणजे त्यांचा एखादा समजा कुठंतरी मास्टरबेट करताना काढलेला MMS असेल किंवा कुठेतरी सेक्स करताना काढलेला व्हिडिओ असेल किंवा एखाद्या मुलगीचा एखाद्या नग्न अवस्थेतला किंवा पार्शियली नग्न अवस्थेतला व्हिडिओ असेल, तर ह्या दबावाखाली सुद्धा आत्महत्या होतात. म्हणजे आपण आपल्या मुलांना काय मेसेज देतोय की तुझं शरीर यातच तुझी इज्जत आहे, तुझी इज्जत तुझ्या यौनांगात आहे. मग त्या मुलग्याची असेल मुलगीची असेल, हे कुठेतरी आपण बिंबवतोय. आई वडिलांमध्ये जी अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, मी शरीर नाही मी चेतना आहे, ही अंडरस्टँडिंग कुठेतरी आपल्या समाजात आई वडिलांमध्ये किंवा आपल्या कुटुंबात नाहीये. त्याचमुळे हे कौटुंबिक ज्या कारणामुळे आत्महत्या होतात त्या सगळ्यात टॉपला आहेत.